ठाण्यामधील पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आता राज्यामध्ये पेट्रोल व डिझेलचे देखील भाववाढ जी आहे ती झालेली आहे। प्रति लिटर 3 रुपयांनी ही वाढ झालेली आहे। सध्या मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपांवरती सर्वच पेट्रोल पंपांवरती गर्दी असते। काल देखील जेव्हा सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली होती त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात सीएनजी धारकांनी जो आहे तो आक्रोश व्यक्त केला होता आणि आता देखील जे आहे ती पुन्हा एकदा भाववाढ झालेली आहे पेट्रोलच्या दरांमध्ये। मात्र काही दुचाकी काय सांगाल, पेट्रोलच्या दुरुपयोगामध्ये 3 रुपयांनी वाढ झाली, किती फटका बसेल याचा? कशाची कुठेही किती वाढलं तरी काय फरक पडत नाही। का म्हणजे किती वाढलं तरी आपण गपचूप घेतो। तुम्ही सांगा किती कसलेही भाव वाढले, कांदा त्याला इलाज नाही ना। सरकार करेल तर कायदा नाही। निश्चितच पाहिलं तर आणखी काही वाहन चालक काय सांगाल, पेट्रोलच्या भावामध्ये 3 रुपयांनी वाढ झाली, किती फटका बसेल याचा? सर्वसामान्यांच्या खिशाला थोडासा फटका पडणार आहे, पण जे युद्ध प्रसंगामुळे जे चालू आहे सध्या ते पाहता ठीक आहे की थोडस सहन करू शकतो। हे पूर्ण आपल्या तसं बघायला गेलं तर आपल्या देशावरती आलेलं पूर्ण संकट आहे, आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे। साधारणपणे 1 ते 2 लिटरचं समजा पेट्रोल आपल्याला लागलं दर दिवसाला तर ते 6 रुपये झाले। ते 6 रुपये महिन्याचे झाले 180 रुपये, म्हणजे जवळजवळ साधारणपणे 200-250 रुपयाची खिशाला हा फटका बसणारच। मला काय दुसरा पर्याय नाहीये। सरकार काय करतंय ते योग्य रीतीने करतंय असंच आम्ही धरून चालतोय। तर आहे शुभम कोळी, झी मीडिया ठाणे।